Welcome student. Today we are discuss our 11th first chapter, some basic concept of chemistry. Some basic concept of chemistry. According to your JEE and NET syllabus or your board syllabus, this chapter is very important because our next physical chapter is depend on this chapter. So in first we are discuss what is mean by chemistry. आपण सुरुवातीला पाहणार आहे केमिस्ट्री म्हणजे काय. सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं आहे केमिस्ट्री कशाला म्हणायचं. आता ज्यावेळेस तुम्ही 11वीला नवीन सायन्सला येणार आहे त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळे विषय आहेत. फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स आणि जे आपल्या लँग्वेजचे सब्जेक्ट आहेत ते असतील. महत्त्वाचे सायन्सचे सब्जेक्ट कोणते आहेत? फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स. याच्यामध्ये केमिस्ट्री शिकताना केमिस्ट्रीमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे ते खूप महत्त्वाचं. सो फर्स्ट व्हॉट इज मीन बाय केमिस्ट्री. In chemistry we are discuss the different properties of matter. We can study the properties of the matter. मग त्या प्रॉपर्टीजमध्ये परत दोन प्रॉपर्टी येतात. पहिली असते फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर अँड सेकंड वन इज द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर. फिजिकल प्रॉपर्टीमध्ये काय काय येतं आणि केमिकल प्रॉपर्टीमध्ये काय काय येतं हे आपण डीपमध्ये पाहणार आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही केमिस्ट्रीची डेफिनेशन सांगायला जाणार आहे त्यावेळेस काय सांगता येईल पहा. इट इज द सायन्स in which we can study the matter, its physical and chemical properties and its chemical changes with different condition. म्हणजे मॅटरच्या वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्स कशा होतात, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी काय असतील आणि त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज काय असतील हे आपण केमिस्ट्रीमध्ये स्टडी करणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं इथे मी मॅटरसारखं म्हणतो आहे पहा. तर मॅटर म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे केमिस्ट्रीमध्ये आपण मॅटरचा स्टडी करणार आहे तर मॅटर म्हणजे काय हे समजून घेणं फार 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 गरजेचं आहे. ते आपण थोड्या वेळाने पूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला केमिस्ट्री म्हणजे काय ते समजलं असेल. केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ दी मॅटर, इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड इट्स केमिकल चेंजेस अंडर डिफरंट कंडिशन. ही झाली केमिस्ट्रीची डेफिनेशन. परत एकदा सांगतो, लक्ष द्यायचं व्यवस्थित. केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ दी मॅटर, its physical and chemical properties and its chemical changes under different condition. It is the definition of chemistry. आता केमिस्ट्रीला सेंट्रल सायन्स म्हणलं जातं. सेंट्रल सायन्स म्हणण्याचं कारण हे आहे की केमिस्ट्रीचा उपयोग आपण फिजिक्समध्ये पण करतो, बायोलॉजीमध्ये पण करतो, मॅथमॅटिक्समध्ये पण करतो, वेगवेगळे मेडिकल सायन्स आहेत मेडिकल सायन्समध्ये पण करतो, फार्मास्युटिकल केमिस्ट्री म्हणून एक विषय त्याच्यामध्ये करतो, इंडस्ट्रीमध्ये पण करतो. आता सगळ्यात महत्त्वाचं, आपण जे अन्न खातो त्याच्यामध्ये वेगवेगळे फूड्स असतील, फ्लुइड्स असतील, याच्यामध्ये आपण केमिस्ट्री यूज करत असतो. आपण जे कपडे घालत असतो याच्यामध्ये पॉलिमर केमिस्ट्री असते, त्याचा इन्क्लूड की हे केमिस्ट्रीमध्येच केलेलं असतं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की केमिस्ट्रीला सेंट्रल सायन्स का म्हटलं जातं तर आपल्या दररोजच्या जीवनात दररोजची जी लाईफ आहे याच्यामध्ये 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात. अन्न, वस्त्र, निवारा आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची आत्ता सध्या खूप फॉर्ममध्ये असलेली गोष्ट म्हणजे मेडिसिन, फार्मास्युटिकल केमिस्ट्री. एक नाव आता कोरोनाच्या ह्याच्यात तुम्ही ऐकलं होतं पहा, हायड्रॉक्सी क्लोरोक्विन. हे औषध पण आपल्या केमिस्ट्रीशी रिलेटेडच आहेत. केमिस्ट्री ते ॲनास्थेटिक म्हणून वापरलं जातं. तर ते फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. केमिस्ट्री कुठे कुठे वापरली जाते ते डेफिनेशन झाल्यानंतर केमिस्ट्रीच्या मेन 5 ब्रँच पडतात पहा. फर्स्ट ऑर्गॅनिक केमिस्ट्री. केमिस्ट्री फर्स्ट ब्रँच कोणती असेल? ऑर्गॅनिक. सेकंड इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. थर्ड फिजिकल केमिस्ट्री. फोर्थ बायोकेमिस्ट्री अँड लास्ट वन इज द ॲनालिटिकल केमिस्ट्री. आता ह्या वेगवेगळ्या पार्टमध्ये काय काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे पहा. केमिस्ट्रीची डेफिनेशन आपण समजून घेतली. केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर, इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड इट्स केमिकल चेंजेस अंडर डिफरंट कंडिशन. इट्स कॉल्ड ॲज द केमिस्ट्री. केमिस्ट्री हॅज 5 मेन ब्रँच: organic chemistry, inorganic chemistry, physical chemistry, biochemistry and analytical chemistry. In that the first is the organic chemistry. आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय हे पाहणार आहे. इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री वी कॅन स्टडी द प्रॉपर्टीज अँड केमिकल रिॲक्शन्स ऑफ कार्बन कंपाऊंड. म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय की ज्या केमिस्ट्रीमध्ये आपण कार्बन कंपाऊंडच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आणि वेगवेगळ्या रिॲक्शन स्टडी करणार आहे त्याला आपण काय म्हणतो? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सेकंड आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ज्या ज्या कंपाऊंडचा स्टडी आपण केलेला आहे
ते कंपाऊंड सोडून राहिलेले जेवढे काही कंपाऊंड आहेत त्या सगळ्या कंपाऊंडचा स्टडी आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करतो. म्हणजे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री किंवा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री वी कॅन स्टडीड द प्रॉपर्टीज अँड द रिॲक्शन्स ऑफ कंपाऊंड ऑर्डर दॅन दी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड सोडून राहिलेले सगळे कंपाऊंड कशामध्ये करतो आपण? इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. म्हणजे ऑदर दॅन कार्बन कंपाऊंड, ऑदर दॅन कार्बन कंपाऊंड. नेक्स्टकडे जाऊया आपण फिजिकल केमिस्ट्री. आता फिजिकल केमिस्ट्रीमध्ये काय असतात पहा. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स, वेगवेगळे प्रिन्सिपल्स, वेगवेगळ्या थेरीज, वेगवेगळे लॉज हे आपण फिजिकल केमिस्ट्रीमध्ये स्टडी करतो. म्हणजे केमिस्ट्री शिकण्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या 3 गोष्टी आहेत पहा. एखादी रिॲक्शन लावण्याच्या अगोदर ती रिॲक्शन होते का नाही, जर ती रिॲक्शन होत असेल तर त्या रिॲक्शन होण्यासाठी किती वेळ लागतो, किंवा रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट जो फॉर्म होणार आहे तो किती पर्सेंटेजमध्ये होतो, हे सगळं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनचा स्टडी आपण फिजिकल केमिस्ट्रीमध्ये करतो. म्हणजे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये काय काय येणार आहे? डिफरंट लॉज, डिफरंट थेरीज, ठीक आहे, डिफरंट लॉ असतील, डिफरंट थेरीज असतील, डिफरंट प्रिन्सिपल असतील, अँड लास्ट वन इज द मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. हे आपण कशामध्ये पाहणार आहे? फिजिकल केमिस्ट्री. बायोकेमिस्ट्रीमध्ये वेगवेगळे मेडिसिन्स आहेत, वेगवेगळे ड्रग्ज आहेत, ठीक आहे, ड्रग्ज असतील, म्हणजे फूड्स आहेत, अँड पॉलिमर केमिस्ट्री. हे वेगवेगळे केमिस्ट्री आपण बायोकेमिस्ट्रीमध्ये करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची केमिस्ट्री आहे ॲनालिटिकल केमिस्ट्री. वेगवेगळे जे इन्स्ट्रुमेंट आपण पाहतो की ज्याच्यामध्ये केमिकल टूल्स, म्हणजे एखाद्या केमिकलचा फॉर्म्युला NMR असेल, IR असेल, HPLC आहे, GC आहे, हे इन्स्ट्रुमेंटल जो स्टडी आहे तो ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये केला जातो. किंवा टायट्रेशन्स असतील, तुमचे प्रॅक्टिकल्स असतील, हे सगळं जे नॉलेज आहे ते ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये येतं. क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस ऑफ ऑल कंपाऊंड्स, क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस ऑफ ऑल कंपाऊंड्स आर स्टडीड इन ॲनालिटिकल केमिस्ट्री. ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये आपण काय करतो ते पाहायचं. आता ह्या सगळ्यांमध्ये तुमच्यासाठी 11th आणि 12th आपल्याला 3 पार्ट महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि फिजिकल केमिस्ट्री हे आपल्याला पाहिजे. टोटल 30 चॅप्टर्स आपल्या या तिघांवरती मिळून आहे, ते आपल्याला स्टडी करायचे. तर सुरुवातीला लक्षात ठेवा, ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज अँड रिॲक्शन्स ऑफ कार्बन कंपाऊंड्स, द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज अँड रिॲक्शन्स ऑफ ऑदर दॅन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. In physical, we can study the different laws, theories, principle and mathematical calculation is present in all the compounds. बायोकेमिस्ट्रीमध्ये हे सगळे येतील, ड्रग केमिस्ट्री, फूड केमिस्ट्री अँड मेडिसिनल. वेगवेगळा जो पार्ट आहे तो बायोकेमिस्ट्री. अँड लास्ट वन इज द ॲनालिटिकल केमिस्ट्री. द क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस टेक्स प्लेस फॉर ऑल द कंपाऊंड्स आर टेकन इन ॲनालिटिकल केमिस्ट्री. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे हे 5 गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आपण जाऊया. हे काय तुम्हाला एक्झामला विचारलं जात नाही, कारण हे 30 चॅप्टर तुम्हाला शिकायचे आहेत पुढं. फक्त लक्षात ठेवा की केमिस्ट्रीच्या ब्रँचेस कोणकोणते आहेत, ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं केमिस्ट्रीमध्ये मी डेफिनेशन सांगितली, केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर. तर आता आपण मॅटर डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. तुम्ही जे मॅटर करता ते मॅटर वेगळे, आणि केमिस्ट्रीमधला जो मॅटर आहे तो मॅटर वेगळा आहे. ते मॅटर तुम्हाला समजून घ्यायचं आहे, ठीक आहे. तो मॅटर वेगळा आहे, हा मॅटर वेगळा आहे. पाहता, मी असेल किंवा तुम्ही असेल किंवा कोणी जगामध्ये जे जे आपल्या डोळ्याला दिसतं त्या सगळ्याला आपण मॅटर म्हणू शकतो की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. तर आता सुरुवातीला मॅटर म्हणजे काय हे आपण पाहणार आहे, ठीक आहे. तर मॅटर म्हणजे काय समजून घ्या. ज्या ज्या गोष्टीला व्हॉल्यूम आहे आणि मास आहे याला आपण मॅटर म्हणतो, ठीक आहे. परत एक लक्षात ठेवा, दोज सबस्टन्सेस विच ऑक्युपाय सम स्पेस अँड हॅविंग सम मास इज कॉल्ड ॲज द मॅटर. ज्यांना ज्यांना मास आहे आणि व्हॉल्यूम आहे त्यांना आपण काय म्हणणार आहे? मॅटर. आता मी इथं उभा आहे, मला मास पण आहे आणि मी आता एवढा व्हॉल्यूम ॲक्युपाय केलेला आहे, एवढा स्पेस ॲक्युपाय केलेला आहे, म्हणजे व्हॉल्यूम पण आहे. म्हणजे हा काय झाला? मॅटर. हा पेन आहे पहा, या पेनला पण मास आहे, याने एवढा व्हॉल्यूम ॲक्युपाय केलेला आहे, म्हणजे हा पण काय झाला? मॅटर. तुम्ही समोर बसलेले बेंचेस असतील ते पण काय असणार आहेत? मॅटर, कारण त्यांना मास पण आहे, व्हॉल्यूम पण आहे. तुमची नोटबुक असेल, तुमच्यापाशी जेवढ्या वस्तू तुम्हाला दिसत आहेत त्या सगळ्या काय आहेत? मॅटर. म्हणजे या सगळ्यांचा स्टडी आपण कशामध्ये करणार आहे? केमिस्ट्रीमध्ये. म्हणजे डेफिनेशन असते काय आहे? मॅटर किंवा केमिस्ट्रीचं स्टडी ऑफ दी मॅटर, इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड इट्स केमिकल चेंजेस अंडर डिफरंट कंडिशन इट्स कॉल्ड ॲज द मॅटर. आता मॅटरचे परत 2 डिफरंट टाईप पडतात, तर ते टाईप आपल्याला पाहिजेत पहा. मॅटरचा फर्स्ट टाईप असेल
प्युअर सबस्टन्सेस. प्युअर सबस्टन्सेस आता हे कशावरती डिपेंड आहेत ते मी तुम्हाला सांगेन. प्युअर सबस्टन्सेस आणि सेकंड टाईप असतो मिक्सचर. तर हे दोन टाईप तुम्हाला लक्षात ठेवायचे. मॅटरचा फर्स्ट टाईप कोणता? प्युअर सबस्टन्सेस आणि इकडे काय असेल? मिक्सचर. दोघांमध्ये थोडासा फरक आहे. द केमिकल कंपोजिशन प्रेझेंट इन द सबस्टन्स, याच्यावरून मॅटरचे हे दोन टाईप पडतात. जर या सबस्टन्सला डेफिनाईट केमिकल कंपोजिशन असेल आणि डेफिनाईट प्रॉपर्टी असतील तर त्याला आपण प्युअर सबस्टन्स म्हणतो. आणि जर डेफिनाईट प्रॉपर्टी नसतील, डेफिनाईट केमिकल कंपोजिशन नसेल तर त्याला आपण मिक्सचर म्हणतो. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे हे क्लासिफिकेशन कशावरती डिपेंड आहे? इट्स डिपेंड्स ऑन दी केमिकल कंपोजिशन. इट डिपेंड्स ऑन दी केमिकल कंपोजिशन. सिम्पल डेफिनेशन लक्षात ठेवायची. इथं प्युअर सबस्टन्समध्ये इट हॅज डेफिनाईट केमिकल कंपोजिशन, डेफिनाईट केमिकल कंपोजिशन अँड डेफिनाईट प्रॉपर्टीज. म्हणजे ज्यांच्या प्रॉपर्टी डेफिनाईट आहेत, ज्यांच्या केमिकल कंपोजिशन डेफिनाईट. म्हणजे आता H2O जर आपण घेतलं पायाकडं, H2O याचं केमिकल कंपोजिशन ठरलेलं आहे. ऑक्सिजनचं जे पर्सेंट आहे 88.88, आपण पर्सेंटेज पाहणारच पण लॉ आहे. हायड्रोजनचं असतं 11.11. म्हणजे H2O तुम्ही कोणता जरी घेतला जगामधला तर याच्यामध्ये प्रेझेंट असणारं कंपोजिशन हेच असणार आहे. ऑक्सिजन एवढाच पर्सेंट असणार आहे, हायड्रोजन एवढाच असणार आहे. तुम्ही नदीतला घ्या, तुम्ही विहिरीतला घ्या, तुम्ही पावसाचं पाणी घ्या, तुम्ही जगातलं बोरचं पाणी घ्या, तुम्हाला जिथलं पाणी सापडेल ते घ्या, पण याचं कंपोजिशन असेल ते कसं असणार आहे? डेफिनाईट. म्हणजे हा काय झाला तुमचा? प्युअर सबस्टन्स. म्हणजे प्युअर सबस्टन्सचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं डिस्टिल्ड वॉटर. काय लक्षात ठेवणार तुम्ही? डिस्टिल्ड वॉटर लक्षात राहील. नंतर आपण याचं पण क्लासिफिकेशन पाहणार आहे. डेफिनेशन लक्षात ठेवा, थोडंच फरक आहे. प्युअर सबस्टन्सेस इज द किंवा इट हॅज डेफिनाईट केमिकल कंपोजिशन अँड डेफिनाईट प्रॉपर्टीज. ह्याच्या अपोजिट तिथं असेल. म्हणजे मिक्सचरमध्ये काय असणार आहे? इट हॅव नो डेफिनाईट केमिकल कंपोजिशन अँड नो हॅव डेफिनाईट प्रॉपर्टीज. ठीक आहे, म्हणजे त्याच्या डेफिनाईट केमिकल कंपोजिशन पण नसेल मिक्सचरचं आणि डेफिनाईट प्रॉपर्टीज पण नसतील. म्हणजे दोघांचं डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सिम्पल आहेत. Pure substances has definite chemical composition and definite properties. It does not has definite chemical composition and does not has definite properties. मग नंतर ह्या प्युअर सबस्टन्सेसचे परत दोन टाईप पडतात. डेफिनेशन परत एकदा लक्षात ठेवा. प्युअर सबस्टन्सेस हॅज डेफिनाईट केमिकल कंपोजिशन अँड डेफिनाईट प्रॉपर्टीज. मिक्सचर डज नॉट हॅज डेफिनाईट केमिकल कंपोजिशन अँड डज नॉट हॅज डेफिनाईट प्रॉपर्टीज. आता प्युअर सबस्टन्स गोल्ड तुम्ही वापरता, सोनं वापरतो आपण, चांदी वापरतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय वेगळं असतं का? नाही. मग त्याला आपण काय म्हणतो? प्युअर सबस्टन्स. सोनं म्हणजे सोनंच असणार आहे. तिथं मिक्सचरमध्ये गेलो, आता वेगवेगळे जे प्रोडक्ट आहे, भेळ आपण खाल्ली, सरबत आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल म्हणजे सरबत. सरबतामध्ये वेगवेगळे 4 सबस्टन्स आपण, लिंबू असेल, साखर असेल, पाणी असेल, मीठ असेल, ह्या 4 गोष्टी इथं वापरतो. मग ते झालं मिक्सचर. ठीक आहे, हे काय झालं आपलं? मिक्सचर. तर मिक्सचर म्हणजे काय आणि प्युअर सबस्टन्सेस म्हणजे काय हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे पहा प्युअर सबस्टन्सेस आणि मिक्सचरमध्ये, की ज्या वेळेस आपण प्युअर सबस्टन्सेस असतील हे परत आपण डिस्टिंग्विश करू शकत नाही. म्हणजे सोनं घेतलं परत ते डिवाईड करता येत नाही. मिक्सचर आपण घेतलं तर मिक्सचर आपण परत सेपरेट आउट करू शकतो, हे सेपरेट आउट करू शकत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे, ते लक्षात ठेवायचं. म्हणजे मॅटर म्हणजे काय ते समजलं. दोज सबस्टन्स विच हॅविंग मास अँड व्हॉल्यूम इज कॉल्ड मॅटर. या सगळ्याचा स्टडी आपल्याला केमिस्ट्रीमध्ये करायचा आहे. तर मॅटरचे परत दोन टाईप, प्युअर सबस्टन्स अँड मिक्सचर. इट डिपेंड्स ऑन द केमिकल कंपोजिशन. इथं इट हॅज डेफिनाईट केमिकल कंपोजिशन अँड डेफिनाईट प्रॉपर्टीज. मिक्सचर डज नॉट हॅज डेफिनाईट केमिकल कंपोजिशन अँड डज नॉट हॅज डेफिनाईट प्रॉपर्टीज. आता नेक्स्ट जाऊया. प्युअर सबस्टन्सेसचे परत दोन टाईप पडतात. प्युअर सबस्टन्सेसमध्ये परत दोन टाईप पडतात पहा. पहिला आहे एलिमेंट आणि सेकंड आहे कंपाऊंड. एलिमेंट आणि काय असेल? कंपाऊंड. ठीक आहे. परत ह्या एलिमेंटचे परत 3 टाईप पडतात, जे तुम्ही ऑलरेडी 10th मध्ये डिस्कस केले आहेत पहा. मेटल, नॉन मेटल, तुम्हाला चॅप्टर्स होता पहा मेटल अँड नॉन मेटल, आणि थर्ड मेटॅलॉइड्स. हे 3 कशाचे टाईप आहेत? एलिमेंटचे. तर एलिमेंट म्हणजे काय हे आपल्याला पाहिजे आहे. कंपाऊंड म्हणजे काय ते पण तुम्हाला सांगेन. ठीक आहे. नंतर मेटलच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज, नॉन मेटलच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज, मेटॅलॉइडच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज. आता इथं थोडंसं लक्ष द्या. काही सबस्टन्स काही एलिमेंट असे आहेत
मेटल असतील नॉन मेटल असेल, ते डिफरंट प्रॉपर्टीज दाखवतात यांच्यापेक्षा. त्या ॲनॉमलस बिहेवियर तुम्हाला नीट आणि JEE महत्त्वाचे आहेत, तेवढे फक्त लक्षात. किंवा आपली CET असेल त्याच्यासाठी पण महत्त्वाचे आहेत हे 3. मिक्सचरकडे आलो. मिक्सचरचे 2 टाईप पडतात, होमोजिनियस अँड सेकंड वन इज हेट्रोजिनियस. हे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे, होमोजिनियस म्हणजे काय आणि हेट्रोजिनियस म्हणजे काय. ठीक आहे, हे 2. आता आपण प्युअर सबस्टन्सेसकडे येऊ. प्युअर सबस्टन्सेसची डेफिनेशन पाहिली. इट हॅज डेफिनाईट केमिकल प्रॉपर्टीज अँड डेफिनाईट केमिकल कंपोजिशन. आता याचे 2 टाईप, एलिमेंट अँड कंपाऊंड्स. एलिमेंटची डेफिनेशन कसं सांगतोय पहा. एलिमेंट इज द प्युअर सबस्टन्सेस. एलिमेंट इज द प्युअर सबस्टन्सेस विच कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इन टू सिम्पल सबस्टन्स. म्हणजे एलिमेंट हे काय आहेत, प्युअर सबस्टन्स आहेत. परत आपल्याला ते ब्रोकन डाऊन करून सिम्पल सबस्टन्स तयार करता येत नाहीत. आताच मी एक्झाम्पल सांगितलं, गोल्ड असेल, गोल्ड किती जरी कापलं तरी एवढा तुकडा असेल का आणि एवढं असेल काय, त्याला आपण काय म्हणणार आहे, गोल्डच म्हणणार आहे. त्याच्यामध्ये चेंज होत नाही, सिम्पल सबस्टन्स तयार होत नाहीत. लोखंड घेतलं, लोखंड तुम्ही किती जरी घेतलं, छोटी गोळी घेतली काय आणि मोठं घेतलं काय, तरी त्याला आपण काय म्हणणार आहे, Fe एलिमेंटच म्हणतो. ठीक आहे, तर हे एक लक्षात ठेवायचं. एलिमेंट इज अ प्युअर सबस्टन्सेस विच कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इन टू सिम्पल सबस्टन्सेस. एलिमेंटची डेफिनेशन नीट लक्षात ठेवा, कारण की त्याच्यावरून तुम्हाला कंपाऊंडची डेफिनेशन सांगायची. एलिमेंट इज अ प्युअर सबस्टन्सेस विच कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इन टू सिम्पल सबस्टन्सेस. हे लक्षात ठेवा, परत हे ब्रोकन डाऊन करता येत नाहीत. आपलं जे नवीन पुस्तक आलं आहे त्याच्यामध्ये कंपाऊंडची डेफिनेशन चुकलेली आहे, त्यामुळे तुम्ही तिथं ते क्लिअर करून घ्यायचं आहे. जे जे व्हिडिओ पाहणार आहेत त्यांनी लक्ष द्या. आपल्या पुस्तकात कंपाऊंडची डेफिनेशन आणि एलिमेंटची डेफिनेशन दोन्ही सेमच दिलेले आहेत. तर कंपाऊंडची डेफिनेशन अशी नीट आहे का, कंपाऊंड इज अ प्युअर सबस्टन्सेस अँड इट कॅन बी कन्वर्टेड इंटू सिम्पल सबस्टन्स बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. म्हणजे छोटे छोटे केमिकल रिॲक्शन्स वापरून आपण कंपाऊंड हे सिम्पल सबस्टन्समध्ये कन्वर्ट करू शकतो. हे करू शकत नाही, हे करू शकतो. आपल्या पुस्तकात दोन्ही सेम दिले आहे, तेवढं फक्त क्लिअर करून घ्या. हे लक्षात ठेवायचे. कंपाऊंड पुस्तकात काय डेफिनेशन दिली पहा ती सांगतो अगोदर. कंपाऊंड इज अ प्युअर सबस्टन्सेस विच कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इन टू सिम्पल सबस्टन्स बाय ऑर्डिनरी केमिकल चेंज अशी दिलेली आहे, पण ती चुकीची. ती डेफिनेशन आहे एलिमेंटची. ठीक आहे, एलिमेंटची डेफिनेशन लक्षात ठेवा. एलिमेंट इज अ प्युअर सबस्टन्सेस विच कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इन टू सिम्पल सबस्टन्स बाय ऑर्डिनरी केमिकल चेंज ऑर ऑर्डिनरी केमिकल रिॲक्शन्स. कंपाऊंडची काय येणार आहे, कंपाऊंड इज अ प्युअर सबस्टन्स बट इट कॅन बी broken down into simple substances by ordinary chemical change or by ordinary chemical reaction. सिम्पल रिॲक्शन्स वापरून हे आपण ब्रोकन डाऊन करून सिम्पल सबस्टन्स बनवू शकतो, याचे बनवू शकत नाही. हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे म्हणून मी ते सांगितलेलं आहे. नेक्स्ट येऊया, एलिमेंटचे परत 3 टाईप पडतात, मेटल्स, नॉन मेटल अँड मेटॅलॉइड्स. मेटलमध्ये काय काय येणार आहे पहा. मेटलच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज. मेटलची पहिली प्रॉपर्टी आणि सगळ्यात महत्त्वाची, तुम्ही 10th ला शिकला त्याच्यामुळे इथं जास्त वेळ वाया घालवत नाही. फर्स्ट प्रॉपर्टी असते लस्टर. ठीक आहे, सेकंड असेल इट हॅज डक्टाईल नेचर. इट हॅज डक्टाईल नेचर. डक्टाईल म्हणजे काय असेल, कॅन बी ड्रॉन इन टू दी वायर, आपण हे वायरमध्ये कन्वर्ट करू शकतो. थर्ड असेल मॅलेबल, आपण याच्यावर ते हॅमर करून याचं कन्व्हर्जन थिन शीटमध्ये करू शकतो, त्याला म्हणायचं मॅलेबल प्रॉपर्टी. इट हॅज द शायनी नेचर ऑर लस्टर नेचर. इट हॅज दी शायनी ऑर लस्टर नेचर. इट हॅज डक्टाईल, इट हॅज मॅलेबल. सगळ्यात महत्त्वाची आणि चौथी प्रॉपर्टी, इट कंडक्ट दी हीट अँड इलेक्ट्रिसिटी. इथं थोडंसं लक्ष द्या सर्वांनी. कंडक्ट दी हीट अँड इलेक्ट्रिसिटी, कंडक्ट. पण एक ॲनॉमलस बिहेवियर येतं आहे, ते म्हणजे ग्राफाईट. आता परत नीट वाक्य समजून घ्यायचं. ग्राफाईट जे असेल हे वाक्य नीटला एक्झामला आलेलं आहे. मी आता जे वाक्य बोलतो आहे ते 50% खरं आहे, 50% खोटं आहे. म्हणजे जर एक्झामला तुम्हाला आलं की करेक्ट सेंटेन्स कोणतं आहे असं येतात क्वेश्चन, त्याच्यामध्ये असं सेंटेन्स होतं, ग्राफाईट इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. जर एवढंच वाक्य दिलं तर ते 50% करेक्ट पण आहे, 50% इनकरेक्ट पण आहे. जर बाकीच्या 3 ऑप्शनपैकी जर एखादं सेंटेन्स एकदम करेक्ट असेल तर ते उत्तर लिहायचं, हे उत्तर लिहायचं नाही. का ते समजून घ्या. कारण की आता मी जे वाक्य बोलतोय ते 2 वाक्य सांगतोय ग्राफाईटबद्दल, लक्षात ठेवायचे. ग्राफाईट इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी इन हॉरिझॉन्टल पोझिशन.
जर हॉरिझॉन्टल डिरेक्शनने असेल तर तो गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आहे, पण जर व्हर्टिकल पोझिशनने असेल, व्हर्टिकल डिरेक्शनने असेल तर ग्राफाईट इज ॲक्ट ॲज अ इन्सुलेटर. त्याच्यामुळे पुढचे ते 2 लाईन खूप महत्त्वाचे आहेत. ग्राफाईट इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी इन हॉरिझॉन्टल डिरेक्शन. हॉरिझॉन्टल डिरेक्शनने तो कंडक्टर आहे, पण व्हर्टिकल डिरेक्शनने तो काय आहे, इन्सुलेटर. हा क्वेश्चन विचारलेला आहे. बरेचशी मुलं इथं फसलेले आहेत. ठीक आहे, मुलांनी ते करेक्ट सेंटेन्स लिहिलं तर चुकलं होतं. त्यामुळे लक्षात ठेवायचं, पूर्ण जर वाक्य दिलं असेल तर करेक्ट, जर दुसरं वाक्य दिलं असेल तर ते इनकरेक्ट. ठीक आहे, तर हे 4 प्रॉपर्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, मेटल हॅज लस्टर नेचर, दॅट इज द शायनी नेचर. नेक्स्ट, डक्टाईल. इथं पण एक महत्त्वाचं आहे, पहा, अनॉमलस बिहेवियर आहे. डायमंड. डायमंड हा नॉन मेटल असून पण काय आहे तो, डायमंड हा कसा आहे, लस्टर नेचर दाखवतो. अजून आयोडीन. आयोडीन पण कसं नेचर दाखवतो, लस्टर नेचर दाखवतो, शायनी. हे कंपाऊंड का सांगतोय, कारण की एंट्रान्सला हे विचारले जातील, जे अनॉमलस आहेत ते. डायमंड, आयोडीन. डक्टाईल, मेलेबल ह्या प्रॉपर्टी माहीत आहे. इट कंडक्ट द हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ग्राफाईट लक्षात ठेवा, पण हॉरिझॉन्टल डिरेक्शनमध्ये. ठीक आहे, आता मेटलचे एक्झाम्पल सर्वांना माहिती आहे, आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. पूर्ण ब्लॉक आहेत आपल्याला, एस ब्लॉक आहे, डी ब्लॉक आहे, एफ ब्लॉक, ह्याच्यामध्ये काही मेटल आहेत. आता नॉन मेटल म्हणजे काय, याच्या अपोजिट, इट डज नॉट हॅज लस्टर नेचर. सेकंड असेल, नो डक्टाईल, नो मेलेबल, इट इज अ इन्सुलेटर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. काही गोष्टी आहेत पहा, दोघांमध्ये पण एक एक सांगतो महत्त्वाचे, की मेटलमध्ये एक मेटल असा आहे की तो लिक्विड स्टेजमध्ये प्रेझेंट असतो, म्हणजे हे हार्ड असतात, हे सॉफ्ट असतात. पण काही ग्रुप आहेत पहा, कॉपर, गोल्ड, सिल्वर, ह्या 3 गोष्टी, नंतर झिंक, कॅडमियम, मर्क्युरी, हे सगळे मेटल आहेत, पण ते लिक्विड स्टेटमध्ये आहेत. काही एकदम सॉफ्ट आहे. सोनं कधी पाहिलं, नुसतं असं केलं, प्युअर जर गोल्ड असेल तर आपण नुसतं केलं की मोल्ड जर तुटून जातं. ते सॉफ्ट का असतं, ॲक्च्युली नॉन मेटल सॉफ्ट असतात, मेटल हार्ड असतात, तर ते आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. आपल्याला डी ब्लॉक एलिमेंट म्हणून एक टॉपिक आहे, त्याच्यामध्ये हे मी सांगेन. इथं फक्त लक्षात ठेवायचं की मर्क्युरी काय आहे, लिक्विड, पण तो लिक्विड काय हे आपल्याला तिथं समजेल तुम्हाला. झिंक पावडर फॉर्ममध्ये असतो, तो पावडर फॉर्ममध्ये काय हार्ड नाही. लोखंड पाहिलं तर एकदम हार्ड असतं, मर्क्युरी पाहिलं तर एकदम कसं असतं, लिक्विड. ते का तसं आहे ते आपण तिथं डिटेल स्टडी करणार आहे. इथं नॉन मेटलमध्ये एक लक्षात ठेवायचं, ब्रोमिन. ॲक्च्युली बरेचसे नॉन मेटल हे गॅसेस फॉर्ममध्ये असतात, पण ब्रोमिन कोणत्या फॉर्ममध्ये, लिक्विड फॉर्ममध्ये. तो एक लक्षात ठेवा, म्हणजे ह्याच्या अपोजिट नॉन मेटलमध्ये असेल. आता मेटॅलॉइड्स म्हणजे काय ते समजून घ्यायचं. मेटॅलॉइड्स म्हणजे काय पहा, those element which having the property in between the metal and non-metal. मेटल आणि नॉन मेटलच्या मध्ये जे आहेत त्यांना आपण काय म्हणतो, मेटॅलॉइड्स. अर्सेनिक असेल, सिलिकॉन असेल, जर्मेनियम असेल, हे सगळे सेमीकंडक्टर म्हणून वापरतो आपण. बँड थेरी पाहणार आहे सॉलिड स्टेटमध्ये पूर्ण, तर ती बँड थेरी इथं तुम्हाला मेटॅलॉइड्स कोणकोणते आहेत किंवा सेमीकंडक्टर कोणकोणते आहेत त्यासाठी हे मेटॅलॉइड्स उपयोगी पडतात. तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मेटॅलॉइड्समध्ये काय लक्षात आलं, दोज एलिमेंट विच हॅविंग द प्रॉपर्टी इन बिटवीन द मेटल अँड नॉन मेटल. आता इकडे येऊया पहा, मिक्सचर. मिक्सचरची डेफिनेशन आपण पाहिलेली आहे. काय आहे डेफिनेशन, इट डज नॉट हॅज डेफिनाईट केमिकल कंपोजिशन अँड डज नॉट हॅज डेफिनाईट प्रॉपर्टीज. होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. आता 2 एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, त्याच्यावरून लक्ष येईल. समजा मी पाणी घेतलं, पाण्यामध्ये थोडंसं अल्कोहोल टाकलं, अल्कोहोल टाकल्यानंतर आपल्याला तो एकच फेज दिसेल, किंवा सिंपल पाण्यामध्ये मीठ टाकलं, साखर टाकली, आपण सोल्युशन जे आहे ते प्रिपेअर केलं, आणि काही वेळानंतर जर तुम्ही त्या सोल्युशनमध्ये पाहिलं तर तुम्हाला मीठ आणि साखर दिसत नाही, त्याच्यामध्ये एकच फेज दिसतो. म्हणजे वेन 2 or more कॉन्स्टिट्युएंट मिक्स टुगेदर अँड इट फॉर्म 1 फेज. जर एकच फेज मिळत असेल, एकच फेजमध्ये ते एक लिक्विड फॉर्ममध्ये असतात, पूर्ण आपल्याला वेगवेगळे 2 फेज दिसत नाहीत. वाळू जर पाण्यामध्ये टाकली तर तुम्हाला त्या सोल्युशनमध्ये वाळू पण दिसते, पाणी पण दिसते, हे झाले 2 फेज. ठीक आहे, एक असेल सॉलिड, एक असेल लिक्विड. पण जर आपण साखर पाण्यामध्ये टाकले, व्यवस्थित विरघळलं, ते सोल्युशन तयार झालं, तर त्याच्यामध्ये 2 फेज दिसत नाहीत, एकच फेज दिसतो. त्याला म्हणायचं एकच फेज. होमो मीन्स सेम, हेट्रो मीन्स डिफरंट. हे लक्षात ठेवा, होमो मीन्स सेम फेज. If 2 or more constituent combine together and it form only 1 phase, this mixture is called as the homogeneous mixture. And if 2 or more constituent combine together and it form different phase, this is called as the heterogeneous mixture. याला आपण काय म्हणतो, heterogeneous mixture. हे 2 तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. जर सेम फेज असेल तर होमोजिनियस मिक्सचर, डिफरंट फेज असेल तर हेट्रोजिनियस मिक्सचर. आता तुमच्या पुस्तकात 2 क्वेश्चन दिले आहेत पा, कॅन यू टेल, इंटेक्स क्वेश्चन आहेत, ते व्यवस्थित सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, मागे एक्सरसाइजमधले क्वेश्चन तर मी सॉल्व करून देणारच आहे, पण याच्यावरती डिपेंड असणारे क्वेश्चन आता आपण सॉल्व करू. ठीक आहे, आता आपण सॉल्व करूया. पहिला क्वेश्चन मी क्वेश्चन लिहितो दोन्ही, नंतर आपण सॉल्व करूया.
पहा आता जे आपण क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे मॅटरचं त्याच्यामध्ये आपण महत्त्वाचं पाहिलं मिक्सचर आणि प्युअर सबस्टन्सेस. तर तुमच्या पुस्तकामध्ये पहिल्याच पेजवरती हा क्वेश्चन आहे, कॅन यू टेल, आपण हे सांगू शकतो का. तर क्वेश्चन असा आहे की प्युअर सबस्टन्सेस कोणते आणि मिक्सचर. तर प्युअर सबस्टन्सेस म्हणजे काय, ज्यांचं केमिकल कंपोजिशन डेफिनेट आहे आणि ज्यांच्या प्रॉपर्टी डेफिनेट आहे त्यांना आपण प्युअर सबस्टन्स म्हणतो. आणि मिक्सचर म्हणजे काय, ज्यांचं केमिकल कंपोजिशन हे इनडेफिनाईट आहे किंवा ज्यांच्या प्रॉपर्टीज इनडेफिनाईट आहे त्याला आपण मिक्सचर म्हणतो. आता सी वॉटर जर घेतलं तर त्याच्यामध्ये फक्त वॉटर नसणार आहे, वॉटर असेल त्याच्यामध्ये साल्ट असतात वेगवेगळे, ठीक आहे, मॅग्नेशियमचे साल्ट असतील, कॅल्शियमचे साल्ट असतील, सोडियमचे साल्ट असतील. म्हणजे हे काय झालं, आता दोन्ही सबस्टन्स एकत्र आले, मग याला आपण म्हणणार आहे मिक्सचर. काय म्हणणार आहे, मिक्सचर. सी वॉटर काय असणार आहे तुमचं, मिक्सचर. डिस्टिल वॉटर वेगळं आणि सी वॉटर वेगळं. डिस्टिल वॉटरमध्ये प्युअर H2O असतो आणि सी वॉटरमध्ये H2O साल्ट वेगवेगळे प्रेझेंट असतात, म्हणून ते काय झालं तुमचं मिक्सचर. आता गॅसोलिन म्हणजे वेगवेगळे, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, हे वेगवेगळे जे सगळे सबस्टन्स आहेत ते सगळे एकत्र असतात किंवा वेगवेगळे जे आपण गॅसेस पाहिलेत अल्केन फॅमिलीमधले ते सगळे मिक्सचर फॉर्ममध्ये असतात, म्हणून गॅसोलिन पण काय असेल तुमचं मिक्सचर. स्किनमध्ये पण वेगवेगळे प्रोटीन्स प्रेझेंट असतात, ठीक आहे, वेगवेगळे जे सबस्टन्स आहेत बायोमॉलिक्यूल जे आहेत ते प्रेझेंट असतात, त्यांचं मिक्सचर असतं. म्हणजे स्किन हे पण काय आहे मिक्सचर. तुमचं रस्टिनेल म्हणजे प्युअर नेल जर असेल तर केरोटीन फक्त प्रोटीन असतं, प्युअर असेल तर हे रस्टी दिलं आहे याचा अर्थ ते गंजलेलं आहे, म्हणजे वेगवेगळ्या इम्प्युरिटीज याच्यावरती प्रेझेंट आहेत, इम्प्युरिटी पण असतील आणि नेल पण असेल, म्हणून हा काय झाला तुमचा मिक्सचर. दोन किंवा दोनपेक्षा जास्त सबस्टन्स इथं प्रेझेंट आहेत, डेफिनाईट केमिकल कंपोजिशन नाही आहे. आणि सगळ्यात मस्त पेज ऑफ टेक्स्टबुक. आता टेक्स्टबुकचं पेज तयार करताना वेगवेगळे लिक्विड्स वापरले जातात, बाइंडर्स असतात वेगवेगळे, ठीक आहे, रिझाईन्स असतात. नंतर आपला कार्बन, वेगवेगळी झाडं तोडली जातात, हे तर तुम्हाला माहिती आहे, झाडांपासून काय बनवतात, जे पेज आहेत ते म्हणजे कार्बन कंपाऊंड असतात, ते बाइंड करण्यासाठी वेगवेगळे बाइंडर्स असतात. म्हणजे याच्यामध्ये पण वेगवेगळे केमिकल कंपोजिशन वापरलं जातं, ते डेफिनाईट नसतं, ते कसं असतं इनडेफिनाईट. मग आता पेपरच्या क्वालिटी पण तुम्ही पाहिलेले असतील पहा, काही पुस्तकांची पानं खूप चांगली असतात, काही पुस्तकाची पानं खूप खराब असतात, म्हणजे याचं केमिकल कंपोजिशन फिक्स नाही आहे, ते चेंज होत राहतं, व्हेरिएबल आहे, इनडेफिनाईट आहे, म्हणून हे पण काय झालं तुमचं मिक्सचर. आता सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटचं डायमंडमध्ये फक्त काय असतं प्युअर कार्बनचं कोणतं स्ट्रक्चर असतं ते तुम्हाला माहिती आहे, sp3 हायब्रिडायझेशन, ठीक आहे, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर असतं. म्हणजे डायमंडमध्ये डेफिनाईट केमिकल कंपोजिशन आणि डायमंडच्या प्रॉपर्टी ह्या फिक्स असतात, डेफिनाईट असतात, ते चेंज होत नाहीत, म्हणून हे डायमंड एकटंच फक्त काय आहे प्युअर सबस्टन्स, बाकी सगळे काय आहेत मिक्सचर, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, वरचे चौघे जे आहेत ते काय असणार आहे तुमचे मिक्सचर आणि शेवटचे काय असणार आहे डायमंड फक्त प्युअर सबस्टन्स. तुमच्या पुस्तकातला कॅन यू टेल मधला हा पहिला क्वेश्चन आपण पाहणार आहे. याच्यानंतर आपण दुसऱ्या पेजवरचा दुसरा क्वेश्चन घेणार आहोत. बघा त्याच चॅप्टरमध्ये सेकंड पेजवरती हा क्वेश्चन आहे, क्लासिफाय द फॉलोइंग ॲज कंपाऊंड्स अँड एलिमेंट, कंपाऊंड्स अँड एलिमेंट्स. याच्यामध्ये पहिला आहे मर्क्युरिक ऑक्साईड. मर्क्युरिक आणि मर्क्युरस असे दोन कंपाऊंड असतात. मर्क्युरिक म्हणलं की हा सबस्टन्स येईल HgO. आता HgO म्हणलं की इलेमेंट पहा 1 आणि 2, म्हणजे 2 इलेमेंट एकत्र आले की त्याला आपण म्हणतो कंपाऊंड. काय म्हणणार याला कंपाऊंड, काय म्हणणार आहे कंपाऊंड. म्हणजे मर्क्युरिक ऑक्साईड झाला कंपाऊंड. वॉटरमध्ये पण पहा H2O, किती एलिमेंट झाले 2 आणि डिफरंट एलिमेंट आहेत. डिफरंट एलिमेंट असल्यामुळे याला पण आपण काय म्हणणार आहे कंपाऊंड, ठीक आहे, हे दोन झाले कंपाऊंड. मर्क्युरी ओनली Hg आहे, हा झाला एलिमेंट, परत ब्रोकन डाऊन करता येत नाही. आयोडीन हा पण झाला एलिमेंट, कारण की I2 आपल्याला ब्रेक करता येत नाही. O2 N2 हे सिमिलर आहेत, तिघं पण काय असतील एलिमेंट ब्रेक करता येत नाहीत. ब्रेक केल्यानंतर त्यांचे सिम्पल सबस्टन्स होत नाही, त्यांना आपण एलिमेंट म्हणतो. आणि ब्रोकन डाऊन इंटू सिम्पलर सबस्टन्सेस त्याला म्हणतो आपण कंपाऊंड. हे दोन कंपाऊंड आहेत, बाकीचे 4 काय आहेत एलिमेंट. टेबल सॉल्ट NaCl ब्रोकन डाऊन करता येईल, Na+ आणि Cl- तयार होतो, म्हणजे हा झाला कंपाऊंड. आणि सगळ्यात शेवटी असेल हेलियम गॅस He, हेलियम सिंगलच आहे म्हणून हा पण काय झाला तुमचा एलिमेंट. म्हणजे इथं लक्ष द्या, मर्क्युरिक ऑक्साईड काय आहे कंपाऊंड, 2 आहेत एकत्र फॉर्म्युलेला. मर्क्युरस वेगळं, मर्क्युरिक वेगळं. मर्क्युरिक IC म्हणलं की ऑक्सिडेशन स्टेट जास्त असते, म्हणलं की ऑक्सिडेशन स्टेट कमी असते. Hg2O
म्हणलं की मर्क्युरस आणि मर्क्युरिक म्हणलं की HgO. हे एक लक्षात ठेवा. तर इथे लक्षात ठेवायचं मिक्सचर असेल वेगवेगळे, दोन वेगवेगळे एलिमेंट एकत्र असतील तर त्याला कंपाऊंड म्हणायचं, डिफरंट एलिमेंट. आणि सेम एलिमेंट असतील तर त्याला आपण काय म्हणतो, एलिमेंट. तर हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. थँक्यू.